जय शिवराय मित्रांनो 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय बजेट सादर करण्यात आलेले सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेले बजेट. या बजेटमधून काय मिळणार? आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या पीएम किसानचा निधी वाढावा, खताची काही सबसिडी डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जावी, मोठमोठ्या योजनांची घोषणा केली जावी. या सगळ्या बाबींमुळे शेतकऱ्यांचं असेल सर्वसामान्यांचं असेल या बजेटकडे लक्ष लागून राहिलेलं होतं. आणि अगदी थोडक्यात आणि आपल्या भाषेत शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं गेलं तर शासनाच्या माध्यमातून किंवा या बजेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली अशा प्रकारचे बजेट एक विश्लेषण आता केलं जाऊ शकतं. परंतु हे बजेटचं विश्लेषण करत असताना एवढ्या पुरतच मर्यादित न राहता काय काय नेमकं या बजेटमधून जाहीर करण्यात आलं किंवा याचे लॉंग टर्म मध्ये काय फायदे होऊ शकतात आणि काय काय या बजेटमध्ये तरतुदीत करणं अपेक्षित होतं याबद्दलची एक थोडक्यात अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत अपेक्षा होत्या पीएम किसानच्या निधीची, खताच्या सबसिडीच्या संदर्भातील असेल, खताच्या दरवाढीच्या संदर्भातील, एमएसपी योजनेसाठी हमीभावानं शेतमाल खरेदीसाठी घरपोच मदतीची किंवा पशुपालनाच्या संदर्भातील योजनांची त्याच्यामध्ये काही घोषणा करण्यात आल्या. आणि या सर्वांमुळं बजेटकडे लक्ष लागलेलं होतं. कारण देशाच्या एकंदरीत लोकसंख्येपैकी सर्वात जास्त लोकसंख्या जी काही डिपेंडन्सी आहे ती शेती क्षेत्रावरती आहे आणि एक प्रमुख व्यवसाय आणि एक महत्वाची अशी भागीदारी शेती क्षेत्राची असल्यामुळे साहजिकच या क्षेत्राला थोडंसं एक प्राधान्याचं स्थान देणं देखील गरजेचं होतं, जे या बजेटमध्ये देताना कुठंतरी दिसलं नाही. EI असेल, आपण जर पाहिलं सेमीकंडक्टर हब असेल किंवा इतर पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, शहरांचा विकास असेल, मोठे मोठे कॉरिडॉर असेल, याला ज्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलं त्या प्रमाणामध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलेलं नाही. तरी सुद्धा नेमकं या बजेटमध्ये काय काय देण्यात आलेले किंवा काय काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी एक महत्वाची अशी जी घोषणा आहे ती म्हणजे हायस्पीड रेल्वेच्या संदर्भातील मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या दोन महत्वाचे असे कॉरिडॉर, एकूण 7 कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे. आणि हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये 2 महत्वाचे असे कॉरिडॉर म्हणजे मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद. आता हे कॉरिडॉर याच्यासाठी महत्वाचे आहेत की शेतमाल असेल किंवा इतर विकासाच्या दृष्टीने जर वाटचाल करायची असेल तर ती एक महत्वाची अशी बाब ठरू शकते, म्हणून ते देखील महत्वाचं आहे. पशुपालनासाठी जवळजवळ 12,000 पेक्षा जास्त जे काही डॉक्टर आहेत या डॉक्टरांची नेमणूक करण्याची याच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना पशुपालन करत असताना जे जनावरांचे डॉक्टर आहेत याची असलेली कमतरता ही एक मोठा एक सध्या बॅक पॉइंट आहे. कारण राज्यामध्ये सुद्धा 2-2.5 हजार डॉक्टर कुठेतरी कमी पडत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती डॉक्टरांची उपलब्धता करून देणं हे एक महत्वाचं असं उद्दिष्ट या बजेटच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे. पशुपालनासाठी जे काही पायाभूत सुविधांची निर्मिती आपण EI SDF यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की 2021-22 मध्ये या योजनेवरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला होता. परंतु 2022 मध्ये पुन्हा 2023 मध्ये कुठेतरी योजना पुन्हा विसरावर पडली आणि पुन्हा एकदा आता KCCच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल मत्स्यपालन आणि पशुपालनाला कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं, त्याच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करून देणं याच्यासाठी या बजेटवरती थोडासा फोकस करण्यात आलेला आहे. लखपती दिदी असेल किंवा बचत गटाला देखील मोठ्या प्रमाणात या बजेटमधून प्राधान्य देण्यात आलेले आहे. महिलांसाठी सी मॉल उभा करण्याची एक घोषणा याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं होतं की याच्या आधी सुद्धा उमेदचे जे काही बचत गट वगैरे आहेत त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटांसाठी मॉलची निर्मिती करण्यासाठी सांगण्यात आलं होतं आणि तशाच पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये देखील एक तरतूद करण्यात आली आहे. दुसरं म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 उत्पादन, 1 जिल्हा 1 उत्पादन याला देखील या बजेटमध्ये पुन्हा एकदा तरतुदीत करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं होतं की जे काही प्रक्रिया उद्योग असतील या प्रक्रिया उद्योगांना वाढ एक चालना देण्यासाठी, ग्रामीण भागातील नवीन उद्योजक तयार होण्यासाठी किंवा शेतमालाला एक भाव मिळावा किंवा शेतमालाला एक बाजारपेठ मिळावी यासाठी या 1 जिल्हा 1 उत्पादनाची अतिशय मोठी गरज होती, ती सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. वाढवण बंदराला सुद्धा एक आजच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. महत्वाचं असं बंदर ज्याच्यामुळे विकास तर होणारच पण शेतमालाला किंवा इतर जे काही आयात निर्यातीचा जो एक विषय तो कुठेतरी या ठिकाणी मार्गी लागणार आहे. याच्यानंतर कनेक्टिव्हिटीसाठी अनेक साऱ्या घोषणा केलेल्या आहेत, त्याचा काही डायरेक्टली आपल्याला शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्याला फायदा होणार नाही. दुसरे चंदन लागवड आणि नारळासाठी आपल्याकडं एक पोटेन्शियल आहे की नारळाची लागवड याच्यामध्ये सुद्धा आता काजूमध्ये आपण जर पाहिलं तर अमेरिका आणि भारत
हे दोन असे देश आहेत की ज्याच्यामध्ये काजूच्या लागवडीसाठी वातावरण हे अतिशय पोषक आहे. आपला जो वेस्ट कोस्ट आहे, ज्याच्यामध्ये समजा केरळ असेल किंवा कर्नाटकचा पश्चिम किनारपट्टी असेल किंवा महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी असेल, कोकण विभाग असेल, हा काजूसाठी अतिशय पोषक असा भाग आहे. त्याच्यामुळे काजू, कोको आणि खोबरा, नारळ याच्या विकासासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात एक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर चंदनासाठी, चंदन सुद्धा म्हणजे आत्मनिर्भरता कशा प्रकारे यातून आणता येईल याच्याबद्दलची एक याच्यात हे करण्यात आलेलं आहे. सिंचन प्रकल्पासाठी देखील मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. पूर्णपणे बजेट ज्यावेळेस आपण वाचू किंवा बजेट ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस प्रत्येक योजनेवरती डिटेलली त्याच्याबद्दल येतील. परंतु आता ज्या काही मोठ्या मोठ्या घोषणा असतील, ज्याच्यामध्ये आता मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह त्याची एक तरतूद करण्यासाठीची घोषणा करण्यात आलेली आहे. दुसरे डायबिटीजचे आणि कॅन्सरची जी काही औषधं येतात याच्यावर लावला जाणारा जो टॅक्स आहे, जो आयात कर आहे, तो कमी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ती औषधं देखील कुठेतरी स्वस्त होणार आहेत. मोबाईलचे चार्जर असतील, मोबाईलची बॅटरी असतील वगैरे या गोष्टी सुद्धा याच्यामधून स्वस्त होणार आहेत. कंटेनरची निर्मिती याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वसामान्यांसाठी सर्वांचं लक्ष लागलेलं म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स पासूनच बजेट सुरू होतं की इन्कम टॅक्स मध्ये स्लॅब बदलणार का वगैरे वगैरे वगैरे. आता इन्कम टॅक्स भरत असतानाच्या जे काही तारखा आहेत याच्यामध्ये सुद्धा 2 स्लॅब ठेवण्यात आलेले आहेत. एक व्यवसायासाठी वेगळा आणि नोकरदारांसाठी भरण्याचा जो स्लॅब आहे तो वेगळा. त्याच्यामुळे कुठं घाई गडबड होणार नाही. 30 जुलै आणि 31 ऑगस्ट अशा 2 टप्प्यामध्ये हे इन्कम टॅक्स रिटर्नच्या फाईल आता भरता येणार आहेत. याच्यानंतर मेडिकल कॉलेज, 3 नवीन वैद्यकीय मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. लखपती दीदींच्या माध्यमातून 25 लाख महिलांना लखपती करण्याचे एक उद्दिष्ट याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. अशा प्रकारची काही उद्दिष्ट ठेवण्यात येतात किंवा अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा केल्या जातात त्या कुठेतरी घोषणाच राहतात, परंतु त्या घोषणा राहू नयेत याच या ठिकाणी एक अपेक्षा आहेत. बायोफार्मासाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. जामनगरचं WHO सेंटर जे आहे त्याला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. सेमी कंडक्टरच्या उत्पादन आणि संशोधनासाठी 40,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी साधारणपणे 8,500 ते 10,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रासाठी या ठिकाणी वापरले जाऊ शकणार. त्याचा एक मोठा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. मुंबईत ABGCची कंटेंट क्रिएटिव्ह लॅब, पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य, याचप्रमाणे AI मिशन आणि R&D प्रकल्प हे हाती घेण्यात आलेले. त्याच्यामुळे तरुणांना देखील मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहेत. याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन या दोन्ही व्यवसायाला मजबूत करणं आणि मत्स्यपालन, जसे की आपण पाहिले की पाश्चात्य देश हे मत्स्यपालनामुळे कुठेतरी अग्रेसर आहेत आणि मत्स्यपालनामध्ये निर्भर करण्याचा सुद्धा या आजच्या बजेटच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न करण्यात आलेला आहे किंवा केला जातोय. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं, मत्स्यपालनासाठी 500 अमृत जलाशय तयार केले जाणार अशा प्रकारची एक त्याच्यामध्ये घोषणा आहे. शेतकऱ्यांना बहुभाषिक AI टूल, आता आपण पाहिलेले की जसे की आता कृषी आपण एक्सपो पाहिला, परंतु प्रत्येकच ठिकाणी आता AI चा वापर किंवा AI च्या वापरातून शेतीला आधुनिक करणं किंवा उत्पादन वाढवणं, त्याच्यातील खर्च कमी करणं या बाबींवरती कुठेतरी संशोधन केलं जात आहे. आणि अशा प्रकारे आता AI या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे. AI टूलचा वापर हा शेती क्षेत्रासाठी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या बजेटमध्ये घोषणा करण्यात आलेल्या आहेत. पशुवैद्यकीय दवाखाना, डॉक्टरची उपलब्धता या बाबी सुद्धा या केल्या जाणार आहेत. सोलरच्या संदर्भात देखील सोलर सुद्धा कुठेतरी स्वस्त होण्याची शक्यता आहे. याच्यानंतर जे इनडायरेक्टली फायदे होणार आहे, ज्याचा सर्वसामान्याला किंवा शेतकऱ्याला फायदा नाही, परदेश प्रवास असेल किंवा इतर जे काही बाबी ज्याच्यामधून टॅक्स कमी केलेले आहेत, परदेशी गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या ज्या काही संधी आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत. परकीय चलन किंवा बाजारात थोडी तेजी येण्याचे त्याच्यामुळे काही पर्याय निवडलेले आहेत. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या कसं आहे की आम्ही तुम्हाला काही दिवसानंतर खायला देऊ किंवा प्यायला देऊ किंवा भविष्यात तुम्हाला अशा प्रकारे देऊ, ज्या काही घोषणा निवडणुकीमध्ये केल्या जातात तशा प्रकारे झालेल्या घोषणा आहेत. कारण ती घोषणा पूर्ण होईपर्यंत शेतकरी जगणार का टिकणार का हे सध्याचं मोठं संकट आहे. कारण एवढ्या मोठ्या शेतीप्रधान कृषी प्रधान असलेल्या देशामध्ये लाखोच्या संख्येनं आत्महत्या होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजना नाही तर आता सध्या जे काही ताबडतोब असणाऱ्या उपाययोजना आहेत या आवश्यक आहे. तुम्ही बाकी सेक्टरला जरी दीर्घकालीन उपाययोजना केल्या तरी ते चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी आणि या चाकरमान्यांसाठी
आत्ताच्या अंशकालीन जे काही लगेच ताबडतोब इफेक्ट देणाऱ्या योजना आहेत अशा योजनावरती भर देणं गरजेचं होतं, जे या बजेटमधून देण्यात आलेलं नाही. संमिश्र अशा पत्रिका आता आणखीन काही याच्याबद्दल जे एक्सपर्ट आहेत ते आणखीन मतं मांडतील, परंतु आपल्याला जिथपर्यंत कळलं तिथपर्यंत शेतकऱ्यांच्या कुठेतरी भावना दुखावणारं हे बजेट असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता याचे दीर्घकालीन परिणाम चांगले होतील, परंतु दीर्घकालीन परिणाम हे शेतकरी पाहण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या नाही. त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या आता ताबडतोब दिलासा देणाऱ्या अशा ज्या काही बाबी होत्या, ज्या काही योजना होत्या किंवा ज्या काही उपाययोजना होत्या त्या कुठेतरी करायला पाहिजे होत्या. याच्या संदर्भातील आता पुढे डिटेलली प्रत्येक क्षेत्राबद्दलचे जे जे काही अपडेट येईल ते सुद्धा आपण सविस्तरपणे नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.